नवीन आहेत का तुम्ही? फर्स्ट लेक्चर आहे तुम्ही पण ऑनलाईन? मुलांमध्ये पण दिसत. ऑनलाईन आय एम ऑडिबल? येस सर. येस सर. मेघराज कुठं काय आहे बरे? पेपरमुळे काय आहे काय? हा सर, पेपर आहे ना, मग बंड अभ्यास करते. ओके ओके ठीक आहे. परवा रिव्हिजन झाली का चांगली सगळ्यांची? त्या डॅक्सचा थोडा पार्ट राहिलेला तो आता बघून घ्या लेक्चर मध्ये. त्याविषयी बेसिक पासून आपण घेतलेलं सगळं, बरोबर ना? माझ्या मते आले असतील सगळे माझ्या बरोबर, मागे अजून आले ना सगळे सगळे लॅपटॉप? कस काय सेव्ह नाही केला? कारण फ्रायडेला काय पाहिलेलं आपण? एनीवन आयडिया देऊ शकतो कोण? टाइम इंटेलिजन्स फंक्शन चालू केलेलं राईट. त्यामध्ये आपण कोणते पाहिलेले दोन टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स? राईट, डेट्स इन पिरियड अँड राईट. कोणता डेट ऍड फंक्शन पाहिलं राईट. डेट्स इन पिरियड कधी यूज करतो आपण? जेव्हा आपल्याला एक रनिंग टोटल फाइंड करायचे असेल, म्हणजे लाईक 5 डेचा दर 5 दिवसांनी मला सेल्स पाहिजे, दर 30 दिवसांनी मला सेल्स पाहिजे राईट. ते आपण कोणतं फंक्शन यूज करतो? डेट्स इन पिरियड. आणि डेट ऍड कधी यूज करतो आपण? डेट ऍड कधी यूज करतो? अरे विसरले. इफ जर तुम्हाला प्रिव्हियस इयरचा सेल काढायचा असेल तर, प्रिव्हियस मंथचा सेल काढायचा असेल तर तेव्हा कोणतं फंक्शन यूज करतो आपण? डेट ऍड, बरोबर आहे. अजून कोणतं बघितलेलं? दोनच बघितलेलं का अजून कोणतं बघितलेलं आपण? दोनच बघितले ना, ठीक आहे. तो आज लास्ट डे तुमचा डॅक्सचा. ओके, लास्ट टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स लाईक YTD, QTD, MTD, एंड ऑफ द मंथ वगैरे बघू आपण. ठीक आहे, देन तुमचा डॅक्स आज संपेल आणि उद्यापासून व्हिज्युअलायझेशन स्टार्ट होईल. ओके ठीक आहे. ओके, आता YTD म्हणजे काय? समजा मला इयर टू इयर ग्रोथ दाखवायची. काय दाखवायची मला? इयर टू इयर ग्रोथ दाखवायची. तर YTD एक फंक्शन म्हणजे इयर टू टिल डेट. ओके, मला काय करायचं आहे? इयर टू ग्रोथ दाखवायची म्हणजे टोटल रेव्हेन्यू दाखवायचा असं समजा. ओके, त्यासाठी काय करतो आधी मी इथं मॅट्रिक्स म्हणून टेबल. ओके, जस्ट एक मॅट्रिक्स टेबल घेतो. ओके, आणि मी ते एक डेट हेरार्की तयार केली. ओके, एक हेरार्की तयार केली, त्यामध्ये स्टार्ट ऑफ द इयर, ओके, स्टार्ट ऑफ द मंथ, स्टार्ट ऑफ द वीक अँड डेट पास केली. स्टार्ट ऑफ द वीक कसं करायचं? एक्स्ट्रॅक्ट माहिती ना पॉवर क्वेरी एडिटर मध्ये, राईट. डेट कॉलमला सिलेक्ट करून डेट फंक्शन मधून स्टार्ट ऑफ द वीक एक्स्ट्रॅक्ट करायचं. जस्ट त्याला सिलेक्ट करतो. ओके, आणि इथं काय करतो मी? माझा जो टोटल रेव्हेन्यू आहे तो पास करतो. आता एक आपण मेजर क्रिएट करू YTD नावाचा. न्यू मेजर. एक मेजर क्रिएट करतो मी YTD नावाचा. ओके, सो फिल्टरिंग कंडिशन आहे आपल्याला इयर टू इयर ग्रोथ दाखवायची, राईट. सो कॅल्क्युलेट यूज करू. कॅल्क्युलेट, देन एक्सप्रेशन विचारते. आता माझ्याकडे मेजर रेव्हेन्यू नावाचा कॉलम आहे प्रेझेंट. सो मी डायरेक्ट काय यूज करतो एक्सप्रेशन मध्ये? टोटल रेव्हेन्यू. ओके, आता इथं डेट्स YTD म्हणून एक फंक्शन. ओके, कोणतं? डेट्स YTD. जस्ट मी त्याला ठेवतो.
डेट्स YTD, डेट्स QTD, डेट्स MTD. ओके, सो इथं जस्ट मी डेट YTD म्हणून सिलेक्ट करतो. त्यामध्ये फक्त मला काय पास करायची, डेट पास करायची फक्त. ओके, सो मी फक्त काय करणार, कॅलेंडर लुकअप मधला डेट कॉलम अख्खा पास करणार. ओके, कॅलेंडर लुकअप डेट. जस्ट ओके, कुठे क्रिएट झाला, इथं क्रिएट झाला. जस्ट त्याला व्हॅल्यूज मध्ये ड्रॅग करतो मी अगेन. ओके, इथं काहीतरी व्हॅल्यूज येते बघा. ओके, जस्ट त्याला एक्सट्रॅक्ट करतो. ओके, आता इथं बघा 1 जानेवारी 2020 मध्ये मला कितीतरी सेल्स दाखवते 585, राईट. जेव्हा मी टोटल रेव्हेन्यू नावाचा कॉलम ट्रॅक केला, इथं पण सेम दाखवते. ठीक आहे, देन आपण जस्ट नेक्स्ट मंथला जातोय, तर इथं काय सेल्स दाखवतोय मला 532 समथिंग, पण इथं काय डिफरंट दाखवतोय. जेव्हा मी इथं काय केलं, YTD नावाचा कॉलम आहे आपण इथलं आहे, आणि इथं काय टोटल रेव्हेन्यू नावाचा कॉलम आहे. इथं काय दाखवते 532 आणि इथं काय दाखवते 1117. YTD काय करतं माहिती का तुम्हाला, हे कॉलम ऍड करत जातं, म्हणजे रोज ऍड करत जातं. म्हणजे हे दोघांची जेव्हा तुम्ही ऍडिशन कराल ना, तेव्हा ही टोटल येईल. ओके, आपल्या काय जायचं, इयर टू टिल डेटचं आपल्याला काय दाखवायचंय, समथिंग रेव्हेन्यू दाखवायचं. सो बघितलं का, 1 जानेवारी समथिंग काहीतरी होता, तेवढंच दाखवला. देन फेब मध्ये किती 532 आहे. बट इथं जेव्हा YTD मध्ये बघताय तेव्हा किती दाखवतोय, समथिंग 1117. नेक्स्ट तसंच सेम, इथं किती मार्च मध्ये 643. बट जेव्हा तुम्ही YTD मध्ये बघता तेव्हा किती दाखवतोय 70. म्हणजे काय करतं हे, 643 प्लस 532 प्लस 585. हा काय झाला आपला इयर टू इयर ग्रोथ झालं. ओके, सेम खाली 2021 मध्ये पण अँड 2022 मध्ये पण. ओके, आता काय करू आपण, अजून एक्स्ट्रॅक्ट करायला MTD फाइंड करू. ओके, म्हणजे मंथ टू मंथ काय करू आपण, ग्रोथ काढू. ओके, अगेन काय करणार मी, मेजर क्रिएट करू. म्हणजे जेव्हा तुम्हाला कंपॅरिझन दाखवायचं असेल समथिंग मंथ्स मध्ये, समथिंग इयर मध्ये, तेव्हा YTD, MTD, QTD यूज करायचं. ओके, कंपॅरिझन साठी एक न्यू मेजर क्रिएट करतो MTD नावाला. ओके, काय फंक्शन यूज करू, कॅल्क्युलेट, देन एक्सप्रेशन, टोटल रेव्हेन्यू, देन जस्ट डेट्स MTD म्हणून एक फंक्शन आहे. ओके, डेट्स MTD. देन काय पास करू, डेट्स MTD मध्ये फक्त कॅलेंडर लुकअपची डेट. ओके, करू एंटर. इथं बघा सेल्स 1 जानेवारी समथिंग मध्ये काहीतरी होता. देन डे वाईज इथं दाखवते आपल्याला, राईट. इथं मला अगेन क्लोज करतो. फक्त इथं बघा 30/12 डिसेंबर मंथ असेल. ओके, तर काहीतरी सेल्स आहे 76,000. बट जानेवारी मध्ये जाऊन किती होते 145. पण इथं टोटल किती दाखवते, समथिंग 3 काहीतरी दाखवते. काहीतरी कॅल्क्युलेशन होत असेल त्यांचं. ओके, सेम तसं MTD. ओके, QTD फाईन करतात, करा फास्ट करा लवकर. यूज काय आलं का YTD, MTD, QTD जेव्हा तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल मंथ टू मंथ, इयर टू इयर, एक ग्रोथ दाखवायची असेल, तेव्हा काय यूज करणार तुम्ही, येस. सारखा कुठे घेतो, आपण एक्स्ट्रॅक्ट पण नव्हतं केलेलं. त्यासाठी तुम्हाला आधी पॉवर क्रेडिट एडिटर मध्ये जाऊन स्टार्ट ऑफ द इयर एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल. केलं एक्स्ट्रॅक्ट सगळ्यांनी, कसं एक्स्ट्रॅक्ट करणार दाखवू का, येतं ना. येस, काय करणार, जस्ट डेट कॉलम सिलेक्ट करणार, ऍड कॉलम मधून डेट, आणि काय करायचं आपल्याला इयर, आणि इथं काय स्टार्ट ऑफ द इयर आहे. ओके, ते एक्स्ट्रॅक्ट करणार. वीक
स्टार्ट ऑफ इयर, स्टार्ट ऑफ मंथ, स्टार्ट ऑफ वीक तीन असतं. स्टार्ट ऑफ त्याच्यामध्ये डेट पास करा, डेट ऍड करा. क्वार्टरचं काही काम नाही. किती पण करू शकतो. ऑनलाईन कळते आपण काय यूज केलं YTD आणि MTD ऑनलाईन. जे पॉवर क्वेरीवर जे स्टार्ट ऑफ वीक हा कॉलम ऍड केलेला आहे आणि जे आपण विदाउट पॉवर क्वेरी नाही करत आपण डॅक्स तिथे लिहितो. तर या दोन कॉलम मध्ये फरक काय? ते काय झालं, इनक्वेरी मोड झाला आणि तो कोणता डायरेक्ट क्वेरी मोड आहे. डायरेक्ट क्वेरी मोड म्हणजे काय, जेव्हा तो एक टेबल येतोय आणि तो इम्पोर्ट करतोय, म्हणजे काय करतोय, डायरेक्ट तो एक टेबल आणि तो इम्पोर्ट करा, मग त्याचे ऑपरेशन परफॉर्म करणार. हा काय झालं इम्पोर्ट मध्ये. म्हणजे इथं डॅक्स लिहून आपण जो करतो तो डायरेक्ट क्वेरीवर करतोय. म्हणजे काय, की तो काही डेटाबेस येतो, तू कनेक्ट करणार, तुझ्या मागे टेबल दिसणार नाही तुला पॉवर क्वेरीला, जे काय असणार फक्त डेस्कटॉपवर काम. म्हणजे तेव्हा ते इकडे करायचं. इनक्वेरी मोड, राईट. ऑनलाईन काय आलं, YTD QTD सेम ॲज MTD असेल. ओके मेघराज. हो सर. सर हिरार्की कशी क्रिएट करायची? हेरार्की क्रिएट करण्यासाठी तुम्हाला आधी स्टार्ट ऑफ द इयर आपण एक्सट्रॅक्ट केले, राईट. त्याच्यात जस्ट मी राईट क्लिक करणार. ओके राईट क्लिक करणार, इथं क्रिएट हेरार्की म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करणार. त्यामध्ये बाकीचे जे ऍड करायचे ते ऍड करायचे, जस्ट ऍड हेरार्की मध्ये. ओके ऍड कसं करायचं? ऍड कसं करायचं? हिरार्की क्रिएट करायचं. हिरार्की क्रिएट करायचं आपल्याला स्टार्ट ऑफ तो ऍड काय करायचं, स्टार्ट ऑफ द मंथ कुठे गेलं, काय करणार, स्टार्ट ऑफ द मंथला राईट क्लिक करणार, ऍड हेरार्की म्हणून आहे. विसरताय का तुम्ही सगळे? ऍड करू. मी ते ड्रॅग अँड ड्रॉप करतो. 8 इंच लिंक आणि तो तरी कळालं सगळ्यांना पुढे जायचं. ओके ठीक आहे. तोपर्यंत ना मला एकदा प्रिव्हियस इयरचा रेव्हेन्यू काय, प्रिव्हियस मंथचा रेव्हेन्यू फाइंड करायचा आहे. कोणता? प्रिव्हियस मंथचा रेव्हेन्यू फाइंड करायचा आहे. सांगू शकतो कोण? आपण काय करू, इथे समजा मला काहीतरी रेव्हेन्यू दिसतोय 1 जानेवारीला समथिंग काहीतरी एवढा आहे, फेब्रुवारीला एवढा आहे. ओके मला प्रिव्हियस मंथचा पण त्यासोबत कंपॅरिझन करायचं, राईट. तर त्यासाठी मला आधी प्रिव्हियस मंथचा रेव्हेन्यू फाइंड करावा लागेल, बरोबर. सो मी काय करतो, आधी प्रिव्हियस मंथचा एक रेव्हेन्यू फाइंड करतो. न्यू मेजर, प्रिव्हियस मंथ रेव्हेन्यू. कसं फाइंड करणार एव्हरीवन? पहिलं फंक्शन कोणतं यूज करणार? कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेट कोणत्या कॉलमवर माझं ऑपरेशन परफॉर्म होणार आहे? रेव्हेन्यू नावाच्या कॉलमवर. सो एक्सप्रेशन मध्ये ते लिहू मी टोटल रेव्हेन्यू. देन फिल्टर कंडिशन काय माझी, प्रिव्हियस मंथचं काढायचंय. सो डेट ऍड फंक्शन यूज करू. डेट ऍड. देन डेट्स मध्ये काय पास करणार, कॅलेंडर लुकअपची डेट. देन नंबर ऑफ इंटरवल्स किती, अरे किती, अरे विसरता काय, अभ्यास करता की नाही रे. -1. प्रिव्हियस मंथ काढायचं म्हणलं काय करणार, -1. देन मंथली काढायचं. सो तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन आले, राईट. सो करणार जस्ट मंथ.
एंटर करा. त्याच्याला ड्रॅग करतो टेबल कॉलम. हे बघा कम्पेअर होतंय का. जर 1 फेब्रुवारी मध्ये मला काय दाखवत होतो, प्रिव्हियस मंथचा रिव्हेन्यू दाखवतोय का. बघा जेव्हा मार्च मध्ये जाईल त्याच्या प्रिव्हियस मंथचा दाखवतोय 532. इथं जानेवारी मध्ये ब्लँक दाखवतं का, आणि त्याच्या मागचा रिव्हेन्यूच नाही आपला. जो काय स्टार्ट झाला तो कुठून स्टार्ट झालाय, जानेवारी पासून स्टार्ट झालाय. त्यामुळे जानेवारी मध्ये काय दाखवतोय मला, ब्लँक दाखवतोय. बट जेव्हा मी फेब्रुवारी मध्ये जाईल तेव्हा मला इथं किती दाखवतोय 585, म्हणजे प्रिव्हियस मंथचा रिव्हेन्यू. मार्च मध्ये जाईल तेव्हा कुठं फेब्रुवारीचा रिव्हेन्यू. काल कंपॅरिझन होतंय, म्हणजे समथिंग काय ते फेब्रुवारी मध्ये एवढं होतं आणि आता किती झालंय, एवढं झालंय. राईट. कळालं सगळ्यांना, एव्हरीवन. 200 टोटल कुठे 200 टोटल सेम यायला पाहिजे ना. टोटल रेव्हेन्यू प्रिव्हियस मंथ रेव्हेन्यू खाली टोटल जे कुठं आहे म्हणतो, सगळ्यात वाजता खाली टोटल आली आणि कुठं कोणती राईट वाली ही दोन्ही सेम यायला पाहिजे ना. तर मागच्या वर्षी सेमच कम्पेअर करताय. डेटाचं सोडतो. तुमच्या सेम आहे 64 समथिंग काहीतरी आणि 58 काहीतरी 157 काहीतरी समथिंग. हा बरोबर आहे तुमची. काय म्हणतो, हा कशी क्रॉस चेक करायची. क्वार्टरली फाईन करायचं राईट. नाही क्वार्टर नाही ड्रॅग केला म्हणजे त्यामध्ये कसं फाईन करणार मग. क्वार्टर स्टार्ट ऑफ द क्वार्टर एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल ना त्यासाठी. म्हटलं तर सरकार नाही क्यूटी सॉरी, स्टार्ट ऑफ द क्वार्टर तो एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल. ओके. कंपॅरिझन काय कसं होतंय पुढे. इफ आता समजा माझ्याकडे टोटल ऑर्डर्स आहे. ओके आता मी याचा रिव्हेन्यूचा हे करून टाकतो. आता टोटल ऑर्डर नावाचा माझा एक आपण मेजर क्रिएट केलाय. दीपांशू इकडे. ओके व्हॅल्यू मी ट्रॅक करतो. समथिंग काहीतरी व्हॅल्यू येतं ते माझ्या बरोबर. आता माझा मॅनेजर आला आणि तो मला म्हणला 10% इन्क्रीज. ओके 10% इन्क्रीज असे झाले ते मला प्रोडक्ट दाखव. म्हणजे 10% इन्क्रीज झालं की नाही आपल्याला जस्ट टोटल ऑर्डर चेक करायचे. ओके काय करायचंय, टोटल ऑर्डर चेक करायचे बरोबर. सो इथं काय काय लिहू शकतो मी 10% इन्क्रीज साठी. त्यासाठी आता मला प्रिव्हियस इयरचा ऑर्डर फाइंड करावं लागतील राईट. प्रिव्हियस इयरची ऑर्डर फाइंड करा. कॅल्क्युलेशन तुम्हीच सांगा प्रिव्हियस इयरचे ऑर्डर आपण कसे फाइंड करा. अरे बोला. एक मिनिट मेजर क्रिएट होता आता. प्रिव्हियस इयर ऑर्डर फाइंड करू. प्रिव्हियस इयर ऑर्डर्स काय यूज करना फर्स्ट, कॅल्क्युलेट. देन एक्सप्रेशन टोटल ऑर्डर्स. then date add. Okay date add. then calendar lookup ची date. Here is date -1 and then yearly काढायचं होतं का मला, का मंथली काढायचं होतं. प्रिव्हियस इयर म्हणलं का, प्रिव्हियस ठीक आहे. इयर घेतो किंवा मंथ घ्यायचं का, मंथ घेऊ. प्रिव्हियस मंथ घेऊ. ओके त्याच्या प्रिव्हियस ऑर्डर काय करतो, जस्ट ड्रॅग करतो. ओके समथिंग काहीतरी आलेलं आहे. आता मला काय करायचं, 10% इन्क्रीज झालं की नाही बघायचंय राईट. काय यूज करणार नाही, सिंपल फॉर्म्युला, काय फंक्शन नाही यूज करायचं आपल्याला. प्रिव्हियस इयर ऑर्डर मल्टिप्लाय बाय 1.1 करू शकतो. 1.1 म्हणजे काय, 10% इन्क्रीज म्हणजे 100 + 10 1.1. जर तुम्हाला 80% काढायचं असेल तर काय केलं असतं तुम्ही 0.8. स्टॅटिस्टिक्स येतं ना, मॅथ्स येतं ना. 1.1 वापरू का डायरेक्ट प्रिव्हियस इयर ऑर्डरला.
काय लिहू? प्रिव्हियस इयर ऑर्डर डायरेक्ट प्रिव्हियस इयर ऑर्डर मल्टिप्लाय बाय 1.1 बरोबर. 1.1 का लिहिलं का आलं ना 10% इन्क्रीज पाहिजे आपल्याला. सो काय करता तुम्ही मल्टिप्लाय बाय 10 डिवाइड बाय 100 बरोबर. आली किती काय ते समथिंग म्हणजे 165 माझे टोटल ऑर्डर आल्या. प्रिव्हियस ऑर्डर किती होते 84. टार्गेटेड किती असते माझे 202 व्हायला पाहिजे. म्हणजे अचीव केलं का आपण नाही केलं. टोटल ऑर्डर किती होतं इथं 198 165 आपल्याला किती अचीव व्हायला पाहिजे होत्या 181. म्हणजे एक टार्गेटेड गोल कळतोय आपल्याला कंपॅरिझन थ्रू बरोबर. ओके कसं केलं का आलं. थोडं मॅथ्सचं लॉजिक आहे तुम्ही तिकडे लक्ष द्यायला पाहिजे मॅथ्सकडे. ओके बाकी काय नाही इझी. सर थोडं एकदा रिपीट करता का? येस येस काय म्हणलं 10% इन्क्रीज आपल्याला एक टार्गेटेड गोल फाईंड केला. आपल्या एवढं टार्गेटेड व्हॅल्यू होती 10% इंक्रीजनी मला एवढी टार्गेटेड व्हॅल्यू यायला पाहिजे. ती मी अचीव केली की नाही आपल्याला कम्पेअर करायचं. मग सर मार्च मध्ये 198 होते तर 10% इन्क्रीज केल्यावर 181 कसे झाले कमी झाले ना? कुठे मार्च मध्ये 1 मार्चला 1 मार्चला किती 198 होती हा. तर 10% इन्क्रीज केल्यानंतर नाही 181 झाले ना. मग कमी झाले सॉरी ना. टोटल ऑर्डर्स ना सर वरती पी ऑर्डर्स टोटल ऑर्डर्स करायला पाहिजे ना. कुठे जे इन्क्रीज फॉर्म्युला आहे ना टोटल ऑर्डर टोटल ऑर्डर्स करायला पाहिजे ना. तीच येते का तेच म्हणले मी. Change झालं. हा कुठे 270 समथिंग काय ते आले बरोबर 165. ठीक आहे इथं काय केलं फक्त मी प्रिव्हियस इयरचं कॅल्क्युलेट केलेलं. बट मला काय दाखवायचं होतं मला एक टार्गेटेड गोल आहे. समजा माझा पर मंथचा काहीतरी टार्गेटेड गोल आहे राईट. तो मला 10% इन्क्रीज झाला की नाही हे बघायचं. काय बघायचं मला काहीतरी गोल आहे माझा तो मला 10% इन्क्रीज झालाय की नाही हे बघायचं. त्यासाठी मी काय केलं आधी कॅल्क्युलेट 10% इन्क्रीज आहे की नाही कॅल्क्युलेट करण्यासाठी काय केलं मी त्यामध्ये काय केलं टोटल ऑर्डर्स मल्टिप्लाय बाय 1.1 आणि त्यामध्ये काय घेतलं जस्ट एक मॅट्रिक्स व्ह्यू घेतला. त्यामध्ये पास काय केलं आपलं जे हायरार्की केली ती देन टोटल ऑर्डर आणि प्रिव्हियस ऑर्डर. टोटल ऑर्डर किती माझ्या 165 प्रिव्हियस इयरचा ऑर्डर किती 184 181 यायला पाहिजे होते म्हणजे अचीव झाले टार्गेट. काय हा देन 198 होती माझी फेब्रुवारी मध्ये अचीव किती केली मी ओनली 165 आणि झाले का टार्गेट अचीव 217 व्हायला पाहिजे होतं नाही झालं. काय आलं देन अगेन सेम खाली तसंच अचीव कुठे झालंय का इथं झालंय. जून मध्ये बघा किती होतं टोटल ऑर्डर 212 प्रिव्हियस इयरचे किती होत्या 206 यायला किती पाहिजे होत्या 233 झाल्यात मग नाही झाल्या लगेच हा करता ना. म्हणजे एक बेसिकली ह्यानी काय केलं YTD QTD MTD किंवा जे आपण आता फाईंड केलं एक टार्गेटेड गोल तुम्ही डिसाईड करू शकता. त्या टार्गेटेड गोलच्या प्रिव्हियस इयरचं आहे ना मंथचं आहे त्यामुळे जस्ट ड्रॅग केलं मी त्यामुळे मंथचं आलं. हे बघ इथं पण जे आहे 1 जानेवारी 2020 आहे. मी काय केलं मॅट्रिक्स टेबल यूज केलाय फक्त मंथ वाईज करतो आता मंथ वाईज करतो. ओके गॉट इट. ऑनलाईन घरी जाऊन एकदा प्रॅक्टिस करा फक्त बघा कसं वर्क करतो आपण कळून जाईल. ओके आता काय झालं YTD QTD MTD एंड ऑफ द मंथ सेल काढायचं आपल्याला. एंड ऑफ द काय करायचंय टोटल रेव्हेन्यू काढायचं. टोटल रेव्हेन्यू काढायचं एंड ऑफ द मंथचा टोटल रेव्हेन्यू फाइंड करायचं. क्लोज करू न्यू मेजर क्रिएट करू. ठीक आहे त्याआधी एंड ऑफ द मंथच्या रेव्हेन्यू काढण्याआधी आपण एक रोलिंग नावाचं फंक्शन बघितलेलं. रोलिंग डेज फाइंड करायचं होतं आपल्याला राईट. रोलिंग डेज मध्ये काय ते टोटल रेव्हेन्यू फाइंड करायचा होता. त्यासाठी कोणतं फंक्शन यूज केलेलं आपण
छान. कोणतं फंक्शन यूज केलेलं टाइम इंटेलिजन्सचं? 10 दिवसाचा, 90 दिवसाचा, किती? अरे कोणतं फंक्शन यूज केलेलं? डेट्स इन पिरियड. हे डोक्यावर पडले ते सगळे. हा, जास्त झाली सॅटर्डे संडे. ठीक आहे, आता मला काय करायचंय, 5 डे तर जे टोटल ऑर्डर आहेत ते कॅल्क्युलेट करायचे 5 डे पिरियड मध्ये. कोणत्या पिरियड मध्ये? 5 डेज पिरियड मध्ये. ह्याला आपण रनिंग टोटल म्हणतो. ओके, इंटरव्ह्यूला विचारता रनिंग टोटल फाइंड करा. रनिंग टोटल म्हणजे काय? डेट्स इन पिरियड लक्षात ठेवा. रनिंग टोटल इज इक्वल टू डेट्स इन पिरियड. मला कशामध्ये फाइंड करायचे? 5 दिवसामध्ये फाइंड करायचं. करू मेजर क्रिएट एक. काय करू? 5 डे ऑर्डर्स इज इक्वल टू कोणतं फंक्शन अगेन? कॅल्क्युलेट. कशावर वर्क करायचंय? टोटल ऑर्डर्स वर. देन बोला, डेट्स इन पिरियड यूज करू. काय मागताय? फर्स्ट डेट्स मागताय. कॅलेंडर लुकअपची डेट पास करू. देन स्टार्ट डेट काय पास करायची का आपल्याला? नाही पास करायची, डायरेक्ट आपण कॅलेंडर लुकअपची डेट पास केली. ओके, सो क्लोज करू. बाकीच्या आपल्याला काही गरज नाही. चेक कर बरं एकदा रोलिंगचा मेजर सगळेजण. जस्ट वेट अ मिनिट. अरे मेन फंक्शनच आपण यूज करायचं विसरलो की. कोणतं होतं? कोणतं होतं? मॅक्स. तो काय ती स्टार्ट डेट आपल्याला द्यायची होती राईट. आपण फर्स्ट टेबल पास केला आणि देन त्यातली मॅक्स डेट कोणती घेणार आपण? जी असं कॅलेंडर मध्ये मॅक्सिमम. त्यासाठी कोणतं फंक्शन यूज केलेलं? मॅक्स नावाचं. ते मेनच फंक्शन विसरलो. सो मॅक्स. देन कुठं काय पास करणार? कॅलेंडर लुकअपची डेट अगेन. आलं बरोबर आता? बरोबर आहे ना? याच्यामध्ये पास करू. किती? 5 दिवसांनी पाहिजे मला, दर 5 दिवसांनी. सो 5 मायनस वाय. का बरं -5? म्हणजे जो मॅक्स डेट घेणार राईट, त्यापासून मागचे 5, त्याच्या मागचे 5, त्या मागचे 5. सो -5 राईट. -5. देन डे वाईज करायचंय. डे. ते 10% इन्क्रीज करतो. इथं वर्क कसं होतंय बघा. पहिल्या दिवशी किती आले मला? 4 ऑर्डर. सेकंड दिवशी किती आले? 4. इथं कॅल्क्युलेट करून काय दाखवत ते? म्हणजे 2 दिवसाचे ऑर्डर. पहिले 2 दिवस झाले, नंतर किती आले? 8 + 8 किती? 16. परत चौथ्या दिवसाचे किती? 5 किती आले? 21 प्लस तिसऱ्या दिवसाचे किती? 24. 5 डेचं ऑर्डर आलं. काय आलं? 1 जानेवारी 5 जानेवारी. 5 जानेवारीच्या पुढची डेट्स कुठे गेली? ठीक आहे, कुठे गेले? ओके, ते नागिन इथे करतो 13 जानेवारी. 13 जानेवारीचे किती आले? 3 समथिंग काय ते 24 आहेत. 24 + 3 27. ओके, जर मी इथून 13 जानेवारी पासून जरी कॅल्क्युलेट केलं तर किती दिवसापर्यंत ना? 1 2 3 4 5
इथून जर कॅल्क्युलेट केलं किती आहे ना 27च येईल, राईट? बरोबर होतंय का नाही होतंय? हा 5 दिवसाचा किती मला 24 आहे. आता मला कॅल्क्युलेट कुठून करायचं 13 जानेवारी पासून. 13, 5, 4, 3, 2 हे मागचे 5 दिवस आहे असं कॅल्क्युलेट करा. तर किती येणार 13 + 5, 3 + 3 6 आणि 5 11 आणि 8 19 आणि 4 23 होतोय पक्का. 23 आणि 4 आली टोटल त्या दिवसाची, बरोबर ना? काय आलं 5 डे केव्हा रनिंग टोटल जेव्हा फाइंड करायचे असेल तेव्हा काय यूज करणार तुम्ही डेट्स इन पिरियड. इंटरव्ह्यूच्या तर रनिंग टोटल तेव्हा सगळे घाबरून जातात भाई हे काय असतं, आम्हाला तर सांगितलंच नाही कोणी. रनिंग टोटल म्हणजे हे 5 डेज पिरियड मध्ये 10 दिवसामध्ये 90 दिवसामध्ये जर तुम्हाला कोणी कॅल्क्युलेशन करायला लावलं तर सिम्पल डेट्स इन पिरियड यूज करायचं आहे. इंटरव्ह्यूला चुकणार कोण विचारतात इंटरव्ह्यू, कोणत्याही इंटरव्ह्यूला रनिंग टोटल काढून दे डायरेक्ट विचारतात. ओके क्लोज करूया सगळं. आता मला फाइंड काय करायचं एंड ऑफ द मंथचा सेल फाइंड करायचा. ओके एंड ऑफ द मंथचा काय करायचं आहे सेल फाइंड करायचा किंवा रेव्हेन्यू फाइंड करायचा. सो जस्ट न्यू मेजर. डायरेक्ट फंक्शन एंड ऑफ मंथ. एंड ऑफ मंथ आलं का? काय म्हणते फक्त काय पास करा, काही पास करू शकतो. डेट्स पास करा म्हणजे कॅल्क्युलेट यूज करू. बट आपल्याला काय फाइंड करायचा होता रेव्हेन्यू फाइंड करायचा होता. तुम्हाला कॅल्क्युलेट यूज करावं लागेल की नाही? यूज करावं लागेल ना? नाही यूज करू कॅल्क्युलेट ह्याच्या आधी. कॅल्क्युलेट देन एक्सप्रेशन टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यू मी फंक्शन काय यूज केलं डायरेक्ट एंड ऑफ द मंथचं. अगेन काय करू डेट्स पास करू कॅलेंडर लुकअपची. जस्ट एक टेबल विज्युअल घेतो. डेट एरर घेऊ तर आपले आणि गेला रे काय होतं नाव व्हायचं समथिंग सेल्स आला असेल सगळा एंड ऑफ द मंथ सगळं असेल. जानेवारीचा बघा जानेवारीचा किती होता 31 जानेवारीचा 21 म्हणजे त्याने काय दिलं सगळ्याला तीच व्हॅल्यू दिली. देन मार्चचा काहीतरी असेल 13,000 देते व्हॅल्यू. ओके ओके एप्रिल काहीतरी आला असेल 40,000 देते. एंड ऑफ द मंथ कसं यूज करायचं का आलं. ओके एव्हरीवन क्लिअर. आता मला 2 डेट मधला जर रेव्हेन्यू डिफरन्स फाइंड करायचा असेल तर माझे काहीतरी डेट्स आहेत. ओके तुम्हाला आला मॅनेजर आणि तो म्हणला ह्या 2 डेट्स आहे ह्यामधला टोटल रेव्हेन्यू फाइंड करून टाकू. हे काहीतरी डिफरन्स फाइंड करायचा आपल्याला राईट. सो त्यासाठी डेट डिफरन्स म्हणून एक फंक्शन आहे. कोणतं डेट डिफरन्स. अगेन कोणतं मेजर क्रिएट करू एक डेट डिफरन्स नावाचं. डेट डिफरन्स हे तुम्हाला 2 डेट मधला फक्त डिफरन्स देतं. ओके डेट डिफरन्स हे तुम्हाला 2 डेट मधला फक्त डिफरन्स देतं. बट डेट बिटवीन
ओके. डेट बिटवीन अजून एक फंक्शन आहे, ते तुम्हाला जर त्या दोन डेट मधला किती रेव्हेन्यू कॅल्क्युलेट झालं हे काढायचं असेल तर डेट्स बिटवीन यूज करा. ओके, जस्ट डेट्स बिटवीन यूज करा. काय यूज करू? कॅल्क्युलेट यूज करू का? यूज करू कॅल्क्युलेट. टोटल रेव्हेन्यू, देन कोणतं फंक्शन यूज करणार? डेट्स बिटवीन. डेट्स बिटवीन. आता ते काय विचारतं? मला डेट्स विचारतंय. सो कॅलेंडर लुकअपची डेट पास करू. डेट, देन स्टार्ट डेट विचारतंय. काय टाकू शकतो? तुम्ही बाय डिफॉल्ट काही देऊ शकता, बट आता काय करायचं? मला कॅलेंडर लुकअपची पहिली डेट आणि कॅलेंडर लुकअपची लास्ट डेट टाकायची. सो इथं फर्स्ट डेट म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, सो मी जस्ट काय टाकतोय? फर्स्ट डेट आलं. फर्स्ट डेट त्यामध्ये पास काय करणार मी? कॅलेंडर लुकअपचा डेट कॉलम, नाही तो ऑटोमॅटिकली काय घेणार? कॅलेंडर लुकअप मधली फर्स्ट डेट घेणार. देन काय विचारतो तो? लास्ट डेट. काय विचारतो तो? लास्ट डेट म्हणजे एंड डेट विचारतो. देन लास्ट डेट म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, लास्ट डेट काय पास करणार त्यामध्ये? अगेन कॅलेंडर लुकअपचा डेट. कार्ड विचार घेतो. आलं समथिंग काय ते एवढा रेव्हेन्यू. फर्स्ट डेट आपला टोटल रेव्हेन्यू काय होता? 24 समथिंग काय तर होता. तो त्यांनी रिटर्न केला. फर्स्ट डेट कॅलेंडर लुकअप मधली डेट आणि माझी लास्ट डेट म्हणजे काय झाला? टोटल कॅल्क्युलेट, टोटल रेव्हेन्यूच झाला ना. इथं तुम्ही तुमचा बाय डिफॉल्ट कोणतीही डेट देऊ शकता, बट मी काय केलं? आता माझ्याकडे फर्स्ट डेट नावाचा ऑप्शन होतं आणि लास्ट डेट नावाचा ऑप्शन होतं. सो मी काय केलं? फर्स्ट डेट मध्ये काहीतरी डेट पास केली. कोणती? कॅलेंडर लुकअप मधली जे डेट असेल ती फर्स्ट डेट त्यांनी घेतली. अँड देन लास्ट डेट मध्ये अगेन काय केलं? मी पास केलं कॅलेंडर लुकअप डेट नावाचा कॉलम पास केला. सो त्यांनी काय घेतली? ऑटोमॅटिकली कॅलेंडर लुकअप मधली फर्स्ट डेट आणि कॅलेंडर लुकअप मधली लास्ट डेट, आणि जो काय रेव्हेन्यू त्यांनी मला रिटर्न केला. कारण बिटवीन जर डेट्स मंथ मध्ये यायचं, हे तर फक्त लास्ट डेट ऐवजी तो काय पर्टिक्युलर डेट टाक. फक्त डेट्स बिटवीन यूज करणार तू. त्यासाठी काय तू कशामध्ये काय तुम्हाला दिवसात काढायचं असेल, मंथ मध्ये काढायचं असेल, इयर मध्ये काढायचं असेल, डेट्स बिटवीन यूज करायचा. मग इथं पर्टिक्युलर डेट पास करा मग तुमच्याने. ओके, ट्राय करता घरी होमवर्क. ठीक आहे. ओके, तुमची 24 पॉईंट समथिंग किती? 23 मिलियन समथिंग काय ते आले. बरोबर. ओके, आपल्याला काय करायचंय? डिफरन्स फाइंड करायचा 2 दिवसांमधला. ओके, काय फाइंड करायचंय? डे वाईज डिफरन्स फाइंड करायचा. जस्ट काय करतो? एक मेजर क्रिएट करतो. कॅल्क्युलेशन मध्ये न्यू मेजर क्रिएट कर. डेट डिफ नाव देतो. कॅल्क्युलेट यूज करू की नाही? पक्का? डायरेक्ट डेट डिफरन्स यूज करू का? फक्त डेट डिफ पाहिजे आपल्याला, राईट? पण डेट डिफरन्स म्हणून एक फंक्शन आहे, दिसतंय इथं डेट डिफ. त्याच्यावर जस्ट क्लिक करतो. काय विचारतंय? मला डेट 1 विचारतंय. मी याच्यामध्ये काय पास करणार? फर्स्ट डेट यूज करू शकतो मी. फर्स्ट डेट त्यामध्ये काय पास करणार? कॅलेंडर लुकअपची डेट. अगेन काय विचारतो तुम्हाला? डेट 2, लास्ट डेट. तुम्ही बाय डिफॉल्ट इथं तुमची डेट टाकू शकता, बट माझ्याकडे आता आहे ऑप्शन तर मी घेतो कॅलेंडर लुकअप डेट. देन कशामध्ये पाहिजे मला? डे वाईज पाहिजे, हॉवर वाईज पाहिजे, मिनिट मध्ये पाहिजे? डे वाईज पाहिजे, साठी डे सिलेक्ट करतो.
आहे. ह्या कार्ड विजर मध्ये ड्रॅग करतो. ओके, वेअर इज डेट डिफरन्स? किती आला समथिंग 911 दिवसांचा डिफरन्स पहिल्या डे मध्ये आणि दुसऱ्या लास्ट डे मधला. बरोबर. डेट डिफरन्स कधी यूज करायचा? यूज जर डिफरन्स फाइंड करायचा बिटवीन द डेट्स, तेव्हा तुम्ही काय यूज करा? डेट डिफरन्स. डेट्स इन पिरियड कधी यूज करणार? जेव्हा रनिंग टोटल क्युम्युलेटिव्ह टोटल जेव्हा तेव्हा तुम्हाला फाइंड करायचं असेल तेव्हा डेट्स इन पिरियड. जेव्हा तुम्हाला प्रिव्हियस इयर समथिंग काहीतरी व्हॅल्यू फाइंड करायची, प्रिव्हियस इयर मंथ, प्रिव्हियस इयर रेव्हेन्यू, प्रिव्हियस इयर प्रॉफिट, प्रिव्हियस इयर ऑर्डर, तर कोणतं यूज करणार? डेट ऍड. आणि जेव्हा तुम्हाला बिटवीन द डेट्स फाइंड करायचं असेल काय, ऑर्डर, रिव्हेन्यू समथिंग, तेव्हा काय यूज करणार? डेट्स बिटवीन. आणि डिफरन्स फाइंड करायचा असेल तर, आणि जर तुम्हाला एंड ऑफ द मंथ सेल फाइंड करायचं असेल तर एंड ऑफ द मंथ, एंड ऑफ द मंथ, एंड ऑफ द मंथ ना. डेट्स इन पिरियड काय यूज करणार तिथं तुम्ही? तुमच्या एंड ऑफ द मंथ डायरेक्ट ऑप्शन आहे ना, तर तुम्ही काय यूज करणार एंड ऑफ द मंथ. त्यानुसार मी काढू शकतो माझा समथिंग जानेवारीच्या एंडला किती सेल झाला, फेब्रुवारीच्या एंडला, जसं दाखवलेलं मगाशी. राईट. कळालं सगळ्यांना? टाइम इंटेलिजन्स फंक्शन कळाले सगळे? अजून काय आहे का मला बघू दे. 2022 पर्यंतच आहे. 2022 पर्यंत डेटा. जसं आपण एक प्रिव्हियस मंथ म्हणून जेव्हा सेल्स फाइंड करायचा होता तेव्हा रेव्हेन्यू फाइंड करायचा, इकडं पांडुरंग, जेव्हा आपल्या प्रिव्हियस मंथ फाइंड करायचा होता, प्रिव्हियस इयर फाइंड करायचं होतं, तेव्हा आपण काय यूज केलेलं? डेट ऍड. बट जर तुमच्यासाठी सोपं करून जर डायरेक्ट प्रिव्हियस मंथ म्हणून ऑप्शन असेल तर सोपं नाही होणार तुम्हाला. डेट ऍड मध्ये -1 टाका, -2 टाका. राईट. फक्त प्रिव्हियस मंथ साठी सांगतो. तर प्रिव्हियस मंथ साठी एक ऑप्शन आहे डायरेक्ट प्रिव्हियस मंथ म्हणून. ओके, आपण तो यूज करू. एक मेजर क्रिएट करू. प्रिव्हियस मंथ PM टाकू. कॅल्क्युलेट यूज करू फर्स्ट. एक्सप्रेशन टोटल रेव्हेन्यू मागचं टोटल रेव्हेन्यू. इथे काय पास करणार? जस्ट प्रिव्हियस मंथ म्हणून एक फंक्शन आहे. ओके, प्रिव्हियस मंथ. का प्रिव्हियस डे, प्रिव्हियस मंथ, प्रिव्हियस क्वार्टर, प्रिव्हियस इयर. होमवर्क तुम्हाला सगळा. मी फक्त प्रिव्हियस मंथचा काढतो. ओके, प्रिव्हियस मंथ काय पास करणार? कॅलेंडर लुकअपची डेट्स. तो काय ना मॅक्स डेट्स घेणार आणि त्याच्या प्रिव्हियस मंथचा मला डेटा देणार. हो, डेटा PM ब्लँक येते तुमच्यामध्ये व्हॅल्यू होती का रे? ब्लँक येते. जस्ट वेट. PM होता. येत आहे सर व्हॅल्यू. येतं ते? हो, 34.10 मिलियन. ते तुम्हाला नाही येते का? ठीक आहे. ज्यांना येत असेल त्यांना डायरेक्ट व्हॅल्यू येत असेल, नाही तर जस्ट एक काय करा, टेबल मध्ये पुट आउट करा त्या व्हॅल्यू आणि बघा. ब्लँक ह्याच्यामुळे येत असेल, तुमचं मॉडेलिंग मध्ये कुठे चुकलं असेल किंवा माझं पण, त्यामुळे ते एरर येतोय. ब्लँक व्हॅल्यू येतात ते किंवा व्हॅल्यूज नसतात. प्रत्येक मंथचं प्रत्येक मंथचं प्रिव्हियस मंथ येते ना तो, फक्त मला प्रिव्हियस मंथ, फक्त प्रिव्हियस मंथ त्या मंथचं कार्ड मध्ये कार्ड मध्ये सिंगल व्हॅल्यू आली. टेबल मध्ये येते ना. आपण टोटल रिव्हेन्यू ट्रॅक करू.
हे बघा, जेव्हा प्रिव्हियस मंथ यूज केलं मी टेबल व्ह्यू मध्ये, बघा टेबल व्ह्यू मध्ये जेव्हा प्रिव्हियस मंथ यूज केलं समथिंग काहीतरी माझी टोटल येते जानेवारीची 585 समथिंग, ती कुठे दाखवती मला फेब्रुवारी मध्ये दाखवती. ओके, देन अगेन मी ड्रॅग करतो, मार्च मध्ये कुठे दाखवते मला फेब्रुवारीची दाखवते, फेब्रुवारी मध्ये कुठे दाखवते जानेवारीची, मार्च मध्ये कोणती दाखवणार फेब्रुवारीची. सो प्रिव्हियस मंथची दाखवते मला. तसंच प्रिव्हियस इयर आहे आणि सेम प्रिव्हियस क्वार्टर आहे. ओके, होमवर्क करतात, ठीक आहे. टाइमलाइन इंटेलिजन्स फिनिश, डॅक्स फिनिश. खूप डॅक्स बघितले आपण, किती 50 झाले असतील का, 40 झालेत. प्रत्येकात सिंटॅक्स लक्षात ठेवायचं. हो, त्याचे ऑप्शन नाही. प्रॅक्टिस करा, लक्षात राहील. फोन खाली ठेव. ऑनलाईन काय आलं, होमवर्क काय आला, देविका, मेघराज, येस सर. ओम, येस सर. अजून कोण आहे ओळखीचं? राधा, संकेत, शुभम, जस्ट वेट अ मिनिट, मला अटेंडन्स घेऊ ना. उद्यापासून व्हिज्युअलायझेशन चालू होईल. सो जेवढे डॅक्स मी केले तेवढे तयार होतील का, ते 40 डॅक्स केले तर एवढे नाही लागणार 40, बाकीचं कन्सेप्ट साठी होते, बट त्याचे निम्मे तरी 20 तरी लागतील. जर नसेल तर तेव्हा तुम्ही क्रिएट करा लगेच इन्स्टंट मध्ये, पण डॅशबोर्ड सगळे माझ्याबरोबर बनवा, तेव्हा काही टेन्शन नाही. ठीक आहे, ऑनलाईन क्लिअर. हो. देविका, मेघराज, येस सर. मेघराज का आलं ना आजचं. हो सर. अपेक्षा, देविका, Yes, sir. मैत्री, ओम, ठीक आहे. अटेंडन्स झालेले आहे, जाऊ शकता. उद्या सगळे येणार आहेत का, म्हणजे आपण डॅशबोर्ड चालू करूया, डॅशबोर्ड बनवायला. ठीक आहे, तर तुमचे डॅक्स संपलेले आहेत ऑलमोस्ट. किती 7 दिवस गेले डॅक्सला, 7 दिवस, नॉट अ जोक.